नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सांस्कृतिक परंपरेतील दोन अतिशय सुंदर सणांबद्दल बोलणार आहोत. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. हे दोन्ही सण एकाच दिवशी येतात, पण त्यांची परंपरा, पद्धत आणि महत्त्व वेगवेगळं असतं. चला तर मग सुरुवात करूया. नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण मुख्यतः कोकण किनारपट्टीवर आणि मच्छीमार समाजात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्याची कृपा मिळावी, त्यांचं रक्षण व्हावं आणि येणाऱ्या मासेमारी हंगामात भरपूर मिळकत व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते. सकाळी घरातील मंडळी आंघोळ करून पवित्र होतात. महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्या परिधान केलेल्या असतात. देवपूजा केली जाते आणि मग समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी सर्व कुटुंब एकत्र जातं. तिथे नारळावर हळद कुंकू लावून हार घालून समुद्रात अर्पण केला जातो. हा नारळ म्हणजे एक प्रकारचा नैवेद्य असतो, जो समुद्र देवतेला अर्पण केला जातो. घरच्या देवाला नैवेद्य म्हणून नारळी भात केला जातो आणि तो सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो. हा सण म्हणजे निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. मच्छीमार समाज समुद्राशी जोडलेला असल्याने त्यांचं आयुष्य त्यावर अवलंबून असतं. त्यामुळे नारळी पौर्णिमा म्हणजे परंपरेचा, भक्तीचा आणि सुरक्षेच्या प्रार्थनेचा एक सुंदर संगम आहे. आता आपण बोलूया रक्षाबंधनवर. रक्षाबंधन देखील श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो आणि हा सण भावंडांच्या नात्यांचं प्रतीक मानला जातो. या सणामागे पौराणिक कथा आहे, द्रौपदी आणि श्रीकृष्णाची. जेव्हा कृष्णाला बोटाला इजा होते, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचं तुकडं फाडून त्याच्या जखमेवर बांधलं. त्यामुळे श्रीकृष्णाने तिला वचन दिलं, मी तुझं रक्षण करीन. हेच रक्षाबंधनाचं मूळ. या दिवशी बहिणी भावासाठी पूजा थाळी सजवतात. त्यात असतात कुंकू, फुलं, अक्षता, राखी, गोड पदार्थ. भाऊ समोर बसतो. बहीण त्याच्या कपाळावर टिळक लावते, आरती करते आणि मग त्याच्या मनगटावर राखी बांधते. मग त्याला गोड भरवते. तो तिला गिफ्ट देतो आणि तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. रक्षाबंधन म्हणजे केवळ भावंडांच्या नात्याचं बंधन नाही, तर प्रेम, विश्वास, स्नेह आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. आजकाल या सणाचं स्वरूप विस्तारलं आहे. महिला पोलिसांना, सैनिकांना, पर्यावरणासाठी झाडांनाही राखी बांधली जाते. हे दाखवतं की राखी हे केवळ नात्यांचं नाही, तर जबाबदारीचं प्रतीक आहे. तर मंडळी, हे दोन्ही सण आपल्या संस्कृतीतील वेगवेगळ्या पैलूंना उजाळा देतात. निसर्गाशी नातं आणि नात्यांमधली आपुलकी हे दर्शवितात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.